आज इतक्या दिवसाच्या सुट्टीनंतर मी फायनली कॉलेजला गेली होती आणि कॉलेजमध्ये पोचल्यावर कळलं की सगळीकडे पावसामुळे वाट लागली होती. सगळीकडे नुसता कचरा कचरा झालेला आणि सगळीकडे माती माती झाली होती. ते लोकांनी एवढी माती कशी साफ केली काय माहिती. पण आज मी कॉलेजला जाण्याचं रिझन हे होतं बिकॉज आता शेवटचे 3 दिवस उरले आहेत. त्यानंतर मग गणपतीची सुट्टी सुरू होणार आहे आणि आमचा बाप्पा असतो 11 दिवसाचा आणि मला सुट्टी आहे फक्त 5 दिवस. सो आय कांट अफोर्ड डिफॉल्टर. पण मी गपचूप तिन्हीचे दिवस आता कॉलेजला जाणार आहे. अजिबात सुट्टी नाही वाटणार आहे. आणि आम्ही सगळे एकत्र आलो की आम्ही जाम मस्ती करतो. सो आज आम्ही एकत्र एका लॅबमध्ये होतो तर आम्ही खूप मस्ती केली. एरवी पण आम्ही मस्ती करतो, आज आम्ही अतिच मस्ती केली आहे. नंतर संध्याकाळी मी रेडी होऊन गेली माझ्या फ्रेंडच्या घरी. आज पूजा होती सो आम्ही तिकडे गेलेलो. तिकडे वाईब एवढी भारी होती ना की म्हणजे सगळीकडे असं गोंधळ होता, अजिबात शांतपणा नव्हती. मस्त ते लोक गाणी गात होते, डान्स वगैरे करत होते. सो मजा आली. त्यानंतर हाय आमचा सोनू बाबू एकदम शांत बाबू आहे खरंच. एकदम लाईक तो अजिबात रडत नाही, अजिबात कोणाला त्रास देत नाही, फक्त असं टुकूर 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 सगळ्यांना बघत असतं ना. एकदम सोनू बाबू आहे. त्यानंतर पूजेची मजा म्हणजे प्रसाद खाणं. तर ही आमची मयू आहे. सो ती प्रसाद वाटायला बसलेली तर तिला तो प्रसाद इतका आवडत होता म्हणून ती सगळ्यांना जास्त जास्त वाटत होती की मस्त झाला प्रसाद की तुम्ही पण घ्या अजून. सो मी घरी आली, मस्त जेवण वगैरे घेतलं आणि असा होता माझा आजचा दिवस. भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.